माझं जे मराठी सुधारलं ते माझ्या लग्नानंतर सुधारलं. ती सुखी आहे ती तीच सांगू शकते. पण मी हे सांगू शकतो की मी जेवण बनवत नाही. माझी बायको फॅन्टॅस्टिक जेवण बनवते. माझ्या आजीनी माझ्या आजोबाला जर सपोर्ट नाही केलं असतं, माझ्या आईनी माझ्या वडिलांना केलं नसतं, तर ह्या गुण आपल्यात आले नसते. तर आपल्याला पण मराठी असावं, त्याचा अभिमान पाहिजे आणि बऱ्याच लोकांना आहे. पण तो अभिमान आपल्या पुढच्या पिढीमध्ये टाकावं हे त्यांची जिम्मेदारी. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन ह्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. बघा ना, काय योगायोग आहे, आज मराठी भाषा दिवस आहे आणि आज विशाल कामत सरांनी मला मस्त अशी मराठमोळी मेजवानीसाठी बोलवलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे. तर मराठी भाषा दिवस आणि मराठमोळी मेजवानी आज आपण मस्त करणार आहोत आणि त्यासोबतच मराठी भाषेवरती सुंदर गप्पा सुद्धा मारणार आहोत. तर सर, पहिले तर तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत असो. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. काय सांगाल, म्हणजे खरं तर 21 फेब्रुवारी पासून कामत ग्रुप यांनी एक मराठी भाषा दिनाचा उत्साह साजरा केला होता आणि हा उत्साह साजरा खूप सुंदर झालेला आहे, खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. म्हणजे अक्षरशः ओपनिंगला लेझिम पासून परंपरा, संस्कृती या सगळ्या गोष्टींचं सादरीकरण झालं आणि मराठी आपले हे जे पदार्थ आहेत त्याचं सुद्धा एक खवय्येगिरी सगळ्यांना खाण्यासाठी मिळाली. तर ह्या सगळ्या मागे काय नेमके विचार होते आणि कल्पना काय होती? कल्पना तर हेच होतं की आपली मराठी संस्कृती आहे त्याचं आपण जे आपल्याकडे ऑर्किड हॉटेल, आमचे इरा हॉटेल, आमच्या अनेक हॉटेलमध्ये जे गेस्ट येतात ते सर्व मराठी नसतात आणि मराठी पण आपले जे गेस्ट असतात आजकाल कधी कधी असं असतं की आपण आपल्या संस्कृतीला जेवढं आपण जवळ असायला पाहिजे तेवढं होत नाही, कारण अशी संधी मिळत नाही. बरोबर. आणि एक दिवस साजरा न करता एक सप्ताह साजरा करणं म्हणजे अनेक लोकांच्या मनाला आणि हृदयाला आपण भावू शकतो, आपण वी कॅन टच देअर हार्ट. तर त्याप्रमाणे हे आपलं हे होतं एक प्रयास. विचार होता. आणि एक दुसरं गोष्टी आहे की खूप वर्षानंतर आपल्या वर्षाने अनेक फर्स्ट टाइम हिस्ट्रीमध्ये आपल्या जे मराठी भाषाला आपली जे क्लासिकल स्टेटस दिलेलं आहे जी आहे पण, आणि त्याला जो दर्जा दिला आहे, सो हा त्याचा पण एक प्लस पॉईंट आहे की आपण आपल्या संस्कृतीचा आपण. मी आता उत्तरामध्ये टच द हार्ट म्हणालात आणि मला ना ही थाळी अशी अशी होते की मी कधी सुरुवात करते आणि खाता खाता एक चव घेत घेत. तर सर, आपण सुरुवात करूया हो, एकीकडे हो, हो. जेवणाला सुद्धा आणि मस्त चवी चवीने गप्पा मारूया. तर सर, जसं तुम्ही म्हणालात की मराठी भाषा दिवस आहे आणि खूप वेळेला असं होतं की मराठी भाषा दिवसाच्या दिवशीच सगळे स्टेटस ठेवले जातात, त्या दिवशी ते सगळं काही मानलं जातं, स्टेटस असतात, सगळं काही बोललं जातं. पण ही राजभाषा नंतर कुठेतरी पुन्हा विसरण्यात येते आणि पुन्हा रुटीनवरती इंग्रजी, हिंदी, आपली ही जी बोलीभाषा आहे ती येते. तुम्ही कसं जपता ही मराठी भाषा? कोणती गोष्टी असो, जसं की मला पण, मी कधी मदर्स डे साजरा करत नाही, कारण मदरसाठी एक दिवस नसतो, बरोबर. 365 दिवस आपल्या आईसाठी आपण असावं. म्हणून तसंच आपल्या कोणतंही जे आपलं गोष्ट प्रीत असते किंवा बरोबर. आपली भावना असते की आपला तो संस्कृती असते, ते एक दिवसाचं गोष्ट नसतं. त्याला आपल्याला कसं आपण रेग्युलरली आपल्या आयुष्यात साजरा करू शकतो आणि म्हणून एक दिवस न करता ॲटलिस्ट आपल्या हॉटेलमध्ये आपण एक सप्ताह करतोय. त्याच्याने अनेक लोकांना कळतंय की फक्त आपली जेवणाची संस्कृती नाही, पण अनेक असे, जसं तुम्ही लेझिम म्हटलं, येस. कविरचन आहे, मग बाकी असे अनेक काय काय मराठी आपले वेगळे वेगळे कार्यक्रम जे आहे, कार्यक्रम्स विविध. आहेत. सो इट्स नॉट ओनली अबाउट फूड, हम्म. इट्स अबाउट कल्चर, इट्स अबाउट अस बिंग मराठी. वाव, म्हणजे कामत हॉटेल ह्यांनी पूर्णपणे मराठी कल्चर शोकेस करताय, कुठेतरी त्याची एक आठवण करून देत आहे की ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा आहे. तुम्ही मराठी भाषा किती बोलता? मी तुम्हाला विचारेन. खरं म्हणजे तर मी कॉन्व्हेंट स्कूलला गेलो. मी ओके. गेलोय कॅथेड्रल स्कूल जे मुंबईत फोर्टमध्ये. आणि माझं खरंच सांगतो की माझं जे मराठी सुधारलं ते माझ्या लग्नानंतर सुधारलं. हो. त्याच्या अगोदर माझी मराठी एकदमच तुटत मुटत होतं. आता पण एवढं काही विशेष नाहीये, पण तरी लग्नानंतर माझ्या सासऱ्या आणि सासूमुळे स्पेशली, आणि त्यांच्या ज्या हे, कारण आमच्या घरी आम्ही बेसिकली जास्त इंग्लिश, बरोबर. कोकणी आणि मराठीचं मिक्स बोलतो. आम्ही आहोत GSB, तर त्याच्यामुळे बरोबर. बरेच काय काय गोष्टी आमच्या, म्हणजे माझ्या आजी आजोबांबरोबर मी मराठी बोलायचो, पण माझ्या आई वडिलांबरोबर मी कोकणी बोलतो किंवा इंग्लिश बोलतो. तर ह्याच्यामुळे माझं मराठी एवढं अस्खलित नव्हतं. आता जरा सुधारतंय. आणि जसं मी म्हटलं, एकदा आपल्या कोणत्याही गोष्टीची आवड आणि रुची असते तर त्यामध्ये आपण जास्त लक्ष घालतो, आपण गाणी ऐकतो, आपण वाचन करतो आणि आपल्याला त्याप्रमाणे ते सुधारणं होत जातात. तो तसं माझं मराठी जरा सुधारलं. तुमचं मराठी फेवरेट कुठला पदार्थ आहे आणि आपण सुरुवात करूया. सो मला कोथिंबीर वडी आवडते. तुम्ही कशाने सुरुवात करताय? मी तर मला मला
मला एकदम सिंपल गोष्टी आवडतात. जसं एक सिंपल हे वाळाची भाजी आहे, म्हणून माझी एक फेवरेट आपल्या गणपतीला माझे सासू बनवते वेगळं सर्व आपले थोडं ब्राह्मणी जेवण पदार्थ बनवते ती. तर वाळाची भाजी, ती छोट्या पुऱ्या आणि Yes. मग श्रीखंड. कधी कधी 2-3 प्रकार श्रीखंड असतात, कधी कधी एकच म्हणजे असतो. आम्रखंड पण असं, श्रीखंड असं, ते आम्रखंड, variety. श्रीखंड किंवा आजकाल लोक अनेक वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्स बनवतायत. Yes. तर त्याच्यामुळे आपलं एक मला एक सिंपल एक गोष्टी जसं एक वाळाची भाजी मला खूप आवडते. ही जी आपली साधी बटाट्याची भाजी आहे भाजी आहे. ही, किंवा काचरे. बरेचदा मी फक्त घरी येतो, मला फक्त चपाती आणि बटाट्याचे काचरे किंवा आपण जीएसबी म्हणतो, तळासण म्हणतो, बेसिकली ते स्टीम्ड असतं. Yes. ते काचरे फ्राय करतात, तर हे हा, असे हा. लांब लांब फिंगर चिप सारखं असतात. आणि मेन त्याच्यात पाहिजे जास्त लसूण. तर मी नेहमी सांगतो हे तळासण असो किंवा काचरे असो, लसूण खूप पाहिजे. हो, पण तुम्ही जेवण बनवता का? कारण तुम्ही आता एवढं जे सुंदर असं एक्सप्लेनेशन दिलंय, तर एकतर हे वाटतं की बायको खूप सुखी असेल कारण हो. एकदम साधं जेवण तुम्हाला आवडतं. आणि तुम्ही काही स्पेशल कधी किचन मध्ये जाऊन बनवता का? बायको किती सुखी आहे ती तीच सांगू शकते, पण मी हे सांगू शकतो की मी जेवण बनवत नाही. माझी बायको फॅन्टॅस्टिक जेवण बनवते, तिचं हात खूप चांगलं आहे, पण ती जास्त कॉन्टिनेंटल आणि फ्युजन बनवते. पण आता तिला कुठेतरी एक चटक लागली आहे आणि ती बऱ्याच आपल्या ट्रेडिशनल पदार्थ माझ्या आईकडनं आणि माझ्या सासूकडनं शिकत असते. तिची आजी पण खूपच उत्तम हे आहे, काय म्हणतात ते, कोणता पदार्थ आवडतो स्वयंपाक करते. तुम्हाला? म्हणजे बायकोने बनवलेला फेवरेट पदार्थ कोणता? बायकोनी बनवलेला फेवरेट पदार्थ मराठी नाहीये, पण तिचं जे म्हणजे ती रोस्ट चिकन बनवते किंवा अशा काही गोष्टी बनवते, तर ते तर फॅन्टास्टिक असतात. पण ती खूप इनोव्हेटिव्ह आहे. जसं की ती मध्ये मी कीटो डाएट करत होतो तेव्हा तिने कीटो इडली बनवली. म्हणजे खोबरं आणि पनीर म्हणजे चक्कामधनं इडली, आणि ते एवढं म्हणजे माइंड ब्लोईंग होतं, माइंड ब्लोईंग. म्हणजे म्हणून तिचं केटरिंग खूप चांगलं चालतं. ती अनेक काय काय लोकांसाठी Wow. बनवत असते. शी इज व्हेरी क्रिएटिव्ह. सो मला मराठीमध्ये तिचं जास्त ती काय विशेष बनवत नाही. पण माझी आई, सासू, माझी आजी, दोन्ही Okay. आज्या, माझी आता एक आजी नाही राहिली, पण ती पण आणि उत्तम आजीच्या हातची बनवायची. कुठली? कारण ना आपल्याला ना आजीची एक रेसिपी अशी असते हम्म. की ज्याला तोड नसते तिने बनवलेली. ती तुमच्यासाठी कुठली तोड नसलेली रेसिपी पदार्थ? सर्वात म्हणजे मला सर्वात नंबर 1 गोष्टी जे मला अदितीच्या आजी रोहिणीताई जे आहेत, रोहिणी आजीकडनं मला जे आवडतं ते आहे तिचं उकडीचे मोदक. Wow. तिचं आणि तिच्या उकडीच्या मोदकाचं, जसं माझी आई पण उत्कृष्ट पातोळ्या बनवते आणि हो. दोघींमध्ये सिमिलॅरिटी काय, एक तर पुरणचा प्रमाण तो कमी नको, तो जास्त नको, नाहीतर फुटतात. आणि दुसरं पातळ पाहिजे. जे बरोबर. आपलं जेव्हा ते असं दाबून आपण पातोळ्या ते आपण जे पातोळ्या करतो. पातोळ्या तर जमिनीवर असं हो. आपण दाबलं किंवा आपण जेव्हा हातावर मोदक सुद्धा. हातावर केलं, Yes. तर त्याची कला त्याच्यात आहे की ती एवढी पातळ पाहिजे की दर ह्याच्यामध्ये खाताना थोडं पीठ म्हणजे ते थोडं ते म्हणजे मोदकाचं जे तांदळाचं आवरण जे मोदकाचं पूर्ण आवरण असतं ते. आणि थोडं आतमधलं पुरण, हे परफेक्ट कॉम्बो मध्ये पाहिजे. बरेच लोक म्हणजे एवढे दाट बनवतात आणि मग आतमध्ये पुरण एवढं कंजूस एवढं. सारखं असतं, तर ते असे मी मोदक साईडला ठेवून देतो. ओ वाव! काय सांगाल तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात म्हणजे विठ्ठल कामत हे नाव माहितीये. मग विशाल कामतने सुद्धा ह्याच्यामध्ये हा वारसा पुढे चालवला. तर कसं तुम्हाला असं वाटलं की नाही मी सुद्धा हे करावं? किंवा करिअर म्हणून कधी बघितलं ह्या नाही, हे तर सगळ्याकडे? आपलं लहानपणी आपल्या कामत कुटुंबाचं हे काही विशेष नाही. आपल्या सर्वांना लहानपणीपासून हेच शिक्षण दिलेलं आहे की आपण जे करतोय आणि जर तुम्हाला आवड आहे त्याच्यात या. मी आहे, माझे बंधू आहेत, माझे कझिन्स पण आहेत, तुम्हाला असं माझे कधी बरेच ट्रिक जण आहेत. झालं की नाही मला सुद्धा ह्या गोष्टीमध्ये आवड आहे आणि मला सुद्धा कॅटरिंग पुढे करून हा बिझनेस लहानपणीपासून जेव्हा तुम्ही तुमच्या आजोबांना कष्ट करताना बघतात, तुमच्या वडिलांना कष्ट करणं बघतात, आणि फक्त ते दोघं नाही, पण माझ्या आजीनी माझ्या आजोबाला जर सपोर्ट नाही केलं असतं, माझ्या आईनी माझ्या वडिलांना केलं नसतं, तर ह्या गुण आपल्यात आले नसते. सो हे लहानपणीपासून एक असतं. आणि जर कोणाला जर ते आवडलं, जसं की माझ्या काही लोकांना नाही आवडलं, नाही करतायत, पण ज्यांना आवडलंय ते खूप चांगलं करतायत. आणि तसं ते आपलं एक आहे जेनेटिक जीन मध्ये की बाबा लोकांना खायला द्यावं आणि मनाने त्यांना तृप्त करावं, हे कामत लोकांचं एक आहे. येस. जरा बॅक टू येऊया मराठी भाषा दिनावरती. मराठी भाषा दिन आहे, मराठी भाषा दिवस आहे. आणि कामत हे हॉटेल सगळीकडे आहे. म्हणजे फक्त मुंबईतच नाही, देशोविदेशी सुद्धा हे नाव गेलेलं आहे. आणि जेव्हा आपण असं सगळीकडे जेव्हा आपण ह्याला यशाला गाठतो त्यावेळेला मीटिंग्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तेव्हा कुठे असं तुम्हाला कधी वाटलं का की मराठी भाषा न्यूनगंड आपल्याकडे आहे काही? नाही, उलट मराठी भाषेमुळे कुठेही कोण कमी पडत नाही. आपण जेवढं आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला अभिमान आहे, तेवढंच आपण पुढे जाणार. बरेच लोक आहेत मराठी ज्यांना मराठी येत नाही किंवा मराठी ते व्यवस्थित बोलू शकत नाही किंवा त्यांच्या पोरांमध्ये त्या लोकांनी हे ते गुण घातले नाहीत. तर मग
त्यांचं काय बोलणार. सो असं काही नाही आहे. तुम्हाला जे पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही फक्त एकच गोष्टी आहे की तुम्ही स्वतःला पुढे घेऊ शकतात किंवा तुम्ही पाठी ठेवू शकतात. ह्याच्यात अजून असं काय म्हणजे माझं कुठेही म्हणणं नाही. भाषामध्ये येऊ शकत भाषाचा नाही, प्रश्न तुमचं नाही आहे. तुमचा टॅलेंट जर स्वभाव असेल. जो आहे तुम्ही येस. म्हणजे जो बोलू नाही शकत त्याला फ्युचर नाही. अहो आहे ना फ्युचर त्याला पण. ज्याच्याकडे भाषा नाही, जो बिचारा बोलू नाही शकत, जो कर्णबधीर आहे, तो पण सक्सेस करू शकतो लाईफमध्ये. ज्याचा स्वभाव चांगला पाहिजे, त्याच्यामध्ये परिश्रम करायची इच्छा पाहिजे. तर भाषाने माणूस मोठा होत नाही, लहान होत नाही. त्याच्या कर्माने, त्याच्या विचाराने आणि त्याच्या कष्टाने तेच त्याला पुढे घेऊन जाणार. तुम्ही खरं तर कॉन्व्हेंट स्कूल मधले स्टुडंट आहात, पण मी असं पाहिलंय की मोस्टली मराठी पॉडकास्ट जे असतात, ज्या मुलाखती असतात, तुम्ही त्यांना प्राधान्य देता आणि तुम्ही सगळ्या मुलाखती जास्ती करून मराठी भाषेमध्ये देता. तर कसं म्हणजे ही मराठी भाषा जपण्यासाठी इतका प्रयत्न करता, त्याच्या मागे काय विचार आहेत तुमचे? नाही विचार काय नाही आहे. जे पण मला जसं मी म्हटलं ही माझी संस्कृती आहे, तर माझ्या संस्कृतीप्रमाणे मला वागायला आवडतं. मला आवडतं की मुलाखत द्यावी, लोकांशी बोलावं आणि असं काही विशेष काय मी करत नाहीये. जे माझ्या मनाला आवडतंय ते मी करतोय. पुढच्या पिढीकडे हे विचार पोहोचवण्यासाठी, मराठी भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घरी कसं वातावरण ठेवता तुम्ही? आमच्या घरी वातावरण खूपच चांगलं आहे. मला ह्याचं उत्तर काय द्यावं असायला पण वातावरण लागलं. मराठीमध्ये म्हणजे सगळीजण गप्पा वगैरे असं नाही, हां. कारण आता जे पॅरेंट्स आपण बघतो ना आताच्या काळामध्ये, की लहान लहान मुलं सुद्धा खूप फ्लुएंटली इंग्लिश बोलतात. त्यांना कॉन्व्हेंटमध्ये टाकलं जातं किंवा थोडासा प्रभाव दिला जातं की नाही इंग्लिश मस्ट आहे. इंग्रजी भाषेकडे कुठेतरी कौल इतरांचं जातोय. तर ह्या सगळ्यामध्ये मराठी शाळा कमी झालेल्या आहेत, मराठी भाषा शैली कमी झालेली आहे. ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मराठी भाषाची शाळा जास्त असो की कमी ह्याच्यात आई वडिलांचा विचार असायला पाहिजे की त्यांना इंग्लिश मीडियममध्ये असून उत्कृष्ट मराठी बोलू शकतो, मराठी मीडियममध्ये असून उत्कृष्ट इंग्लिश बोलू शकतो. हे आहे कुठे आई वडील त्यांच्या पोरांबद्दल काय त्यांच्यात इन्स्टिल करतात. आपण जे म्हणतो लहानपणीपासून व्हॉट डू इन्स्टिल इन युअर चाइल्ड. सो इफ जर त्या आई वडिलांना वाटतं नाही नाही ठीक आहे मला हे करायचं आहे तर ते करू शकतात ना. असं काही हे नाही. आता बेंगॉली लोक का तुम्ही Yes. बेंगॉली लोक बघा, तुम्ही गुजराती लोक बघा, तुम्ही अनेक बाकी कम्युनिटीज बघा, किती अभिमान असतो त्यांना आणि त्यांच्या पोरांमध्ये त्याला बाकी भाषा येत असो की नसो, पण त्याचं जे मातृभाषा आहे तो अस्खलित बोलतात ते. त्यांच्या दुर्गा पूजाला असो किंवा जन्माष्टमीला गुजराती लोक. सो आपल्याला पण मराठी असावं त्याचा अभिमान पाहिजे आणि बऱ्याच लोकांना आहे, पण तो अभिमान आपल्या पुढच्या पिढीमध्ये टाकावं हे त्यांची जिम्मेदारी आहे. मी एक प्रश्न विचारेन की कुठेतरी असं असं ना की आपण जेव्हा कर्नाटक वगैरे बॉर्डर तिथे गेलो किंवा जपानला गेलो, तर ते लोकांना त्यांची लँग्वेज जी आहे, त्यांची जी भाषा आहे तीच वापरतात आपल्याशी बोलताना सुद्धा. पण आपल्याकडे कुठेतरी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात असं होतंय की समोरचं ज्या भाषेमध्ये बोलतोय आपण त्याला त्या भाषेमध्ये उत्तर द्यायला जातो. आपण मराठी असलो तरी आपण कुठेतरी मराठी भाषा ही बोलायला जात नाही. फॉर एक्झाम्पल टॅक्सीतून जाताना अच्छा भैया कितना हुआ, तो असला तरी नाही आपण ते मुंबईत मराठीमध्ये असेल, ते असं. मुंबईत असेल कारण मुंबई कॉस्मोपॉलिटन जास्त आहे. पण तुम्ही पुण्यात गेले आणि जर तुम्ही असं केलं तर तुमचा तो प्रॉब्लेम आहे. पण पुण्यात सर्व लोक मराठीच बोलतात. महाराष्ट्र मुंबई नाही आहे. महाराष्ट्र खूप मोठं आहे आणि महाराष्ट्राची खासियत हेच आहे की नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पुणा कोणताही तुम्ही शहर घ्या, नाशिक सर्व वेगळे आहेत. पण त्यांच्या वेगळेपणामध्ये आपली एकता आहे आणि आपली एकतामध्ये वेगळेपणा आहे. ही एक जो युनिकनेस आहे बरोबर. ह्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. असं काही नाही की तुम्ही आता जसं तुम्ही म्हटलात कर्नाटकचं असो किंवा जापानीज असो, जर ते बोलतात किंवा नाही बोलत तर त्याच्याप्रमाणे ते त्याची कोणताही ह्याचा वापर हे बघायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये ते कुठे वापर होईल की तुम्ही पुढे जाऊ शकतात. जर त्या माणसाला कळतच नाही आणि तुम्ही फक्त तरी मराठीत बोललात किंवा कर्नाटकमध्ये बोललात, कन्नडामध्ये बोललात किंवा तुम्ही जापानीज बोललात, तर मग तुम्हाला हे विचार करायचा आहे की तुमचा मकसद काय. अभिमानचा अर्थ अंध अभिमान नाही आहे. अभिमानचा अर्थ आहे की जेव्हा पण आपल्याला काही गोष्टी, आता एक्झाम्पल काही लोक जेव्हा महाकुंभला गेलेत, जसं मी पण गेलो, काही लोक म्हणतात का जावावं, काही लोक म्हणतात का नाही जावावं. सो हे तुमची जी भावना आहे त्या भावनाप्रमाणे तुम्ही वागावं. पण याचा अर्थ हे नाही की फक्तच मराठी बोलावं की फक्तच हे विचित्र आहे. आपल्याला म्हणजे हे तुम्ही बघा, सगळ्या भाषा बोला पण आज मराठी तुम्ही भाषेचा बघा अभिमान ठेवा. आज अनेक अभिनेत्री आहेत, भरत दाभोळकर सारखे एवढे उत्तम ऍक्टर आहेत, फॅन्टास्टिक इंग्लिश बोलतात, त्यांना पण उत्तम मराठी पण मराठी बोलतात. सुद्धा आहे. मराठी बद्दल पण खूप काय करतात. मी माझ्या वडिलांचं उदाहरण तर दिलंच नाही कारण ते तर सर्वांना माहिती आहे. पण असे जे एवढे सर्व इंडस्ट्रीमध्ये आहेत, नाटक इंडस्ट्रीमधनं, फिल्म इंडस्ट्रीमधनं, इंडस्ट्रियल नॉर्मल इंडस्ट्रीमधनं, असं काही नाही आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीची आपल्याला अभिमान पाहिजे, पण त्याचा अर्थ हे नाही की फक्त ब्लाइंडली आपण काही गोष्टी करावं.
एखादी मराठी भाषेची लहानपणीची आठवण आठवते का? म्हणजे कारण आपल्यामध्ये शाळेमध्ये ये रे वगैरे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, खोटा. पाऊस आला मोठा. वा. हे आपल्या कविता जे आहेत, हे अनेक असे कविता आपल्या बालभारती पुस्तकामधनं येस. अजूनही आठवण येतात, अजूनही रुचीदार असतात. हा, हा. खूप सांग छान सांग वाटलं. भोलानाथ म्हणजे येस, आता तुम्हाला पाऊस पडेल काय? सगळी बडबड गीतं आठवतात हो लहानपणीची. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. वा. हा, आता आपल्या नेक्स्ट पुढे विचार काय की जनरेशन ही मराठी भाषेसाठी किंवा अजून कामक हॉटेलनी मराठी भाषा किंवा मराठी संस्कृतीसाठी अपकमिंग काही विचार केले आहेत का तुम्ही? आता ह्याचा साजरा करतोय, ह्याच्यानंतर नेक्स्ट चांगला ओकेजन काय असेल त्याप्रमाणे आणि आम्ही करत असतो. असं काय नाही. शिवजयंतीला आपण जाधवगडला खूप छान काय गोष्टी करतो. मग बाकी अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींना योग्य वेळेला आपण प्रमोट करतो. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. म्हणजे मराठी भाषेविषयी तर आपण गप्पा मारल्याच, पण द विशाल कामत यांच्याशी सुद्धा मला बोलायला मिळालं. त्यांचा आवडता पदार्थ पासून तुम्ही काय रेसिपी, म्हणजे तुम्हाला खायला आवडतं की बनवायला, हे सुद्धा आज मला रहस्य कळालेलं आहे. तर खूप छान वाटलं, तुम्ही वेळ दिला. आणि सुरुवात करूया आता. जाता जाता आम्ही जेवायला सुरुवात करतो. सुंदर अशी मेजवानी. तुम्ही सुद्धा घरी असाल तर नक्कीच तुम्ही सुद्धा या मेजवानीचा आस्वाद घ्या. तोपर्यंत अशाच मुलाखतींसोबत भेटत राहूया. मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबईमधून. धन्यवाद.